ही माझ्याकडे आता मॉस्किटो बॅटचे जे एक सर्किट आहे, ह्या सर्किटमध्ये हे सर्व कंपोनंट चेक केले होते, तर सर्वच्या सर्व कंपोनंट हे ओके आहेत. फक्त आता प्रॉब्लेम झाला होता ह्यामध्ये बॅटरीचा. आता ह्या ठिकाणी बॅटरी सोल्डर करून घेऊन ह्यामध्ये जो आउटपुट आहे तो आउटपुट येतो का आपल्याला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करायचं आहे. आणि जर ओके स्पार्क येत असेल तर बॅटरी रिप्लेस करून मी मॉस्किटोची जी काही नेट आहे त्या नेटला मी अटॅच करणार आहे. या सर्किटला आपण आता सोल्डर करू आणि जी बॅट आहे ती बॅट ह्या ठिकाणी अटॅच करून घेऊ. आता ह्या ठिकाणी बॅटरीचे टर्मिनल जे आहेत ते आपण ह्या मॉस्किटो कॉइलच्या सर्किटला अटॅच केलेले आहेत. आता ह्या ठिकाणी मी स्विच ऑन करून घेतो. स्विच ऑन केल्यानंतर हा स्विच ऑन करून घेतला आहे आणि आता हा जो पुश बटन आहे हा पुश बटन मी प्रेस करतो. प्रेस केल्यानंतर हा LED ग्लो होतो. पण ॲक्च्युली आता ह्या ठिकाणी जो काही आउटपुटला आपला जो स्पार्क डेव्हलप झाला आहे का नाही आता आपल्याला आता ह्या ठिकाणी चेक करायचं आहे. करण्यासाठी मी ह्या ठिकाणी हा जो कॅपॅसिटर आहे हा शॉक करून घेतो. म्हणजे योग्य पद्धतीने आता हा जो कॅपॅसिटर आहे ह्या कॅपॅसिटरच्या क्रॉसमध्ये आपल्याला एक स्पार्क डेव्हलप झालेला दिसतोय. परत मी हा पुश बटन प्रेस करतो. प्रेस केल्यानंतर आपल्याला ह्या कॅपॅसिटरच्या क्रॉसमध्ये स्पार्क डेव्हलप झाला पाहिजे. हा LED ग्लो होतो. आता स्पार्क चेक करण्यासाठी आपल्याकडे सध्या तरी हाच पर्याय आहे. तर हा जो स्पार्क आहे हा कमी प्रमाणामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय. तर माझ्याकडे हा एक कॅपॅसिटर आहे. हा आउटपुटचा कॅपॅसिटर मी ह्या ठिकाणी बदलून घेतो जेणेकरून आपल्याला जो काही स्पार्क हवा आहे तो स्पार्क हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहिजे असतो. जेणेकरून ह्या जो आउटपुटला जो मोठा व्होल्टेज डेव्हलप होतो त्यामुळे आउटपुटला जो हाय व्होल्टेज डेव्हलप होतो त्यामुळे जो मॉस्किटो आहे म्हणजेच आपण त्याला मच्छर म्हणतो किंवा डास म्हणतो हा तो दोन्ही नेटच्या मध्ये जेव्हा येईल तेव्हा तो डायरेक्टली किल होतो. त्यासाठी हाय व्होल्टेजची रिक्वायरमेंट आपल्याला आउटपुटला असते. तर मी हा जो आउटपुटचा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर बदलून घेतो. त्यानंतर आपण स्पार्क चेक करू. आत्ता जो डेव्हलप होणारा जो स्पार्क आहे तो पण ओके आहे. पण कधीकधी काय होतं जास्त दिवस ही मॉस्किटोची बॅट जेव्हा चालते त्याच्यानंतर हा कॅपॅसिटर हा वीक झालेला असतो. म्हणून माझ्याकडं हा एक कॅपॅसिटर अवेलेबल आहे. तर हा कॅपॅसिटर आता ह्या ठिकाणी रिप्लेस करतो आणि त्यानंतर आपण एकदा स्पार्क चेक करून घेऊ. हा कॅपॅसिटर माउंट करत असताना ह्याला काही कुठल्याही प्रकारची पोलॅरिटी नसते. त्यामुळे आपण कोणत्याही डायरेक्शनने आपण ह्या ठिकाणी माउंट करू शकतो. हा कॅपॅसिटर मी ह्या सर्किटमधून काढलेला आहे आणि हा कॅपॅसिटर आता ह्या ठिकाणी माउंट करतो आहे. मी आता ह्या ठिकाणी फक्त टेस्टिंग पर्पजसाठी हा कॅपॅसिटर मी टेम्पररी सोल्डर करून घेतो आहे जेणेकरून हा कॅपॅसिटर मला रिमूव्ह करता येईल. जर सपोज स्पार्क
जास्त प्रमाणात जर दिसत नसेल, येत नसेल, तर हा कॅपॅसिटर मी जसाचा तसा सुरुवातीचा जो रिप्लेस केलेला होता तो मी ह्या ठिकाणी लावतो आहे. त्यामुळे मी हे अशा प्रकारची एक टेम्पररी सोल्डरिंग करून घेतलेली आहे. म्हणजेच ह्या कॅपॅसिटरमध्ये फॉल्ट आहे किंवा ह्या दुसऱ्या कॅपॅसिटरमध्ये फॉल्ट आहे आपल्याला लक्षात येऊन जाईल. म्हणून हा कॅपॅसिटर मी टेम्पररी ह्याची अरेंजमेंट करून घेतलेली आहे, टेम्पररी सोल्डरिंग करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला अशी अपेक्षा आहे की स्पार्क हा जास्त आला पाहिजे. आता कंप्लीट सोल्डरिंग झाल्यानंतर परत एकदा हा स्विच मी ऑन करतो. हा स्विच मी आता ऑन केलेला आहे आणि हा जो पुश बटन आहे हा पुश बटन प्रेस करून घेतो, जेणेकरून आपल्याला हा पुश बटन आपण पाहिला असेल. हा पुश बटन ह्या ठिकाणी मी ऑन केलेला आहे. हा LED ग्लो झाला, याचा अर्थ हा ऑन झालेला आहे. मग आपल्याला सफिशियंट अमाऊंटमध्ये हा स्पार्क डेव्हलप झाला आहे का नाही हा चेक करतो मी आता ह्या स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने. म्हणजेच हा कॅपॅसिटर जेवढा स्पार्क डेव्हलप करत होता तेवढाच स्पार्क हा कॅपॅसिटर डेव्हलप करतो. म्हणून एक रफ बेसिसवर आपण असं म्हणू शकतो की हा कॅपॅसिटर हा ओके आहे. म्हणजेच याचा अर्थ हा वीक झालेला नाही, तर ह्या बॅटरीला आता फुल चार्ज करण्याची गरज आहे. कारण माझ्याकडे जेव्हा बॅटरी नवीन आली होती त्याचा व्होल्टेज चेक केला. व्होल्टेज चेक केल्यानंतर मग मी जसाच्या तसा ह्या सर्किटला कनेक्ट केलेला आहे, जेणेकरून हा जेव्हा फुल चार्ज होईल त्यानंतर हा कॅपॅसिटरसुद्धा फुल स्पार्क द्यायला लागेल. म्हणजे सेम कंडिशन हा कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर देत आहे. तर मी हा कॅपॅसिटर लावून घेतो, किंवा हा जरी कॅपॅसिटर ठेवला तरी मला तेवढ्याच प्रमाणामध्ये स्पार्क डेव्हलप होईल. मग ह्यानंतर जे आहे तर हा AC सप्लाय कनेक्ट करतो, जेणेकरून AC सप्लाय कनेक्ट केल्यानंतर जी आपली ही बॅट आहे, ह्या बॅटमध्ये जे माझ्याकडे ही बॅटरी अवेलेबल नव्हती, त्यामुळं हे अशा प्रकारची एक बॅट हे सर्वच्या सर्व मी हा सर्किट जे आहे तो रिमूव्ह करून घेतला होता. म्हणून आता मी हे सर्व हा AC सप्लाय इनपुट दिल्यानंतर मग त्यानंतर एकदा ह्याचा जो येणार आहे स्पार्क चेक करू. त्याच्यानंतर मग ह्या बॅटमध्ये सर्वच्या सर्व सर्किट हे फिटिंग करून घेऊ. ह्या ठिकाणी टेम्पररी अरेंजमेंट करून घेतली आणि ह्या ठिकाणी मी आता AC सप्लाय देतो. AC सप्लाय दिल्यानंतर हा LED जो ग्लो होतो याचा अर्थ असा आहे की हा AC सप्लाय ह्या सर्किटला प्रोव्हाइड झालेला आहे आणि त्यासोबतच ही बॅटरी पण चार्ज होत आहे. AC सप्लाय पण दिलेला आहे आणि ही बॅटरी कनेक्ट केलेली आहे. आता ह्या ठिकाणी जी शेवटची एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे हा जो नेट आहे, हा नेट मी ह्या सर्किटला आता अटॅच करतो आहे. आता सोल्डरिंग करून घेतल्यानंतर मग आउटपुटला मी परत एकदा चेक करून दाखवतो. आता ही बॅटरी कनेक्ट केलेली आहे, सर्किट कनेक्ट केला आहे आणि ह्या नेटच्या अक्रॉस आता आपण स्पार्क डेव्हलप होतो का तो पाहू. प्रेस केला आहे. हे अशा प्रकारे ह्या बॅटमध्ये आता स्पार्क डेव्हलप होतो आहे, आपण पाहू शकता. ह्या बॅटमध्ये जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे ह्या बॅटरीचा प्रॉब्लेम होता. बाकी सर्किट हे ओके होतं, पण तरीही मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये हे सर्वच्या सर्व सर्किट कसं चेक करायचं ह्याविषयीचा कंप्लीट डेमो मी दाखवलेला होता. फक्त आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ही बॅटरी बदललेली आहे आणि कॅपॅसिटर फक्त ह्याच्यासाठी बदलून घेतला आहे. हा जो आहे हा कॅपॅसिटर एकदम ओके कॅपॅसिटर आहे आणि हा कॅपॅसिटर जर सपोज रिप्लेस केला तर काय चेंजेस होतील ह्यासाठीच फक्त हा कॅपॅसिटर मी बदलून बघितला. मग मला त्यामध्ये जो काही स्पार्क
हा कॅपॅसिटर लावल्यानंतर जो स्पार्क मला डेव्हलप होताना दिसला तशाच प्रकारचा हा कॅपॅसिटर लावल्यानंतर सुद्धा स्पार्क डेव्हलप होताना दिसला. म्हणून हा जो कॅपॅसिटर आहे जसाच्या तसा मी ह्या सर्किटमध्ये ठेवलेला आहे. फक्त बॅटरी ही रिप्लेस केलेली आहे. ही बॅटरी रिप्लेस केली. आता AC सप्लाय थ्रू आपला ही कंप्लीट बॅट आता तयार झालेली आहे. तर मित्रांनो, मी एक डेमो आपल्यापुढे एक दाखवलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.